ई पीक पाहणीच्या अटीमध्ये शिथिलता, तरी शेतकरी अनुदानापासून वंचित. शासन आदेशानंतर ही स्थिती कायमच. प्रशासन लागले कामाला, शेतकरी प्रतीक्षेत. ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी झालेली आहे त्यांची नावे अनुदानाच्या यादीमध्ये आलेली आहेत, परंतु ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची ई पीक पाहणी झालेली नाही अशा शेतकऱ्यांची यादी कृषी विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा अनुदान मिळेल. अशा प्रकारची माहिती अरबी येथील तहसीलदार हरीश काळे यांनी दिली आहे. आज अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहेत, त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ऑल वरती सेट करून घ्या आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या. तुम्हाला सुद्धा तुमच्या जिल्ह्यातील बातम्या दररोज जाणून घ्यायच्या असेल तर आम्हाला कमेंट करून तुमच्या जिल्ह्याचे नाव नक्की सांगा. सोयाबीनचे दर घसरले. नाफेडच्या खरेदीकडे शेतकऱ्यांच्या नजरा. ओलावा असल्याने 3,500 ते 4,000 रुपयांपर्यंत मिळतोय दर. परिसरातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनच्या राशी सुरू झालेल्या आहे. बाजारात नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली असून ओलाव्यानुसार 3,600 ते 4,200 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. हा दर शासनाने घोषित केलेल्या हमी दरापेक्षा 700 रुपयांनी कमी असल्याने आता हमी दराचे केंद्र सुरू झाल्यानंतरच सोयाबीनची विक्री करावी अशा प्रकारचा मानस शेतकऱ्यांचा झालेला आहे. कापूस सोयाबीन उत्पादकांच्या खात्यावर 102 कोटी वितरित. कृषी विभागाची माहिती. हेक्टरी 5,000 रुपयांचे अर्थसहाय्य. उर्वरित लाभार्थ्यांची केवायसी प्रलंबित असल्याने त्यांनी सामायिक सुविधा केंद्र किंवा संबंधित कृषी सहाय्यक यांच्याकडे ही केवायसी त्वरित पूर्ण करून घ्यावी. केवायसी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या खात्यावर अर्थसहाय्य जमा करणे शासनाला सुलभ होईल. अशा प्रकारचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. हमी भावामध्ये मूग, उडीद व सोयाबीन खरेदीसाठी खामगाव जिल्ह्यामध्ये 11 केंद्र. बस फेऱ्यांचे नियोजन कोलमडणार. 145 बस पोहरादेवीला जाणार. बाहेरगावी जात आहे, अगोदर वेळापत्रक पहा. आज सर्व बस रवाना होणार. दोघांनी प्रत्येकी 4,500 रुपयांचे जमा केले धनादेश. चौघांनी सादर केला खुलासा. अकोला जिल्ह्यामध्ये लाडकी बहीणचे लाटलेले 9,000 रुपये दोघांनी केले परत. अकोला जिल्ह्यामध्ये महिलांसाठी राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्ट अखेरपर्यंत जिल्ह्यात चक्क 6 पुरुषांनी अर्ज भरले. जिल्हा प्रशासनाने नोटीस बजावल्यानंतर त्यापैकी दोघांनी लाडक्या बहिणीचे 3 महिन्यांचे लाटलेले प्रत्येकी 4,500 रुपयाप्रमाणे 9,000 रुपये 1 ऑक्टोबर रोजी धनादेशाप्रमाणे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाकडे परत केलेले असून उर्वरित दोघांनी लाडका भाऊ म्हणून चुकीचे अर्ज भरल्याचा खुलासा सादर केला आहे. विद्यार्थ्यांना 12 अंकी अपार कार्ड मिळणार. 1 महिन्यात मिळणार डिजिटल ओळखपत्र. परतीच्या पावसाने सोयाबीन ओले. शेतकरी संकटात सापडले. सस्ते दिग्रस बुद्रुक परिसरात पंचनामे करण्याची मागणी. 5 ऑक्टोबरला खात्यात जमा होणार रक्कम. लाडकी बहीण योजना प्रशासनाचे आव्हान. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता पात्र महिलांना लाभार्थ्यांच्या खात्यात येत्या 5 ऑक्टोबर रोजी रक्कम जमा करण्यात येणार. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिलांनी तातडीने बँक खात्याला आधार सीडिंग करून घ्यावे असे आवाहन सोमवारी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलेले आहे. ग्रामपंचायतीमध्ये आता सुपरफास्ट इंटरनेट. तुमच्या गावात आले का? 10 MBPS पर्यंत स्पीड. कामकाज होणार गतिमान. विहिरीचे अनुदान. 4 लाख उत्पन्नाची मर्यादा काढली. अल्पभूधारक शेतकऱ्यांना झाला आनंद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत विहिरीसाठी आता 2.5 लाखावरून 4 लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. एवढेच नाही तर अनेक जाचक अटीही रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे मागासवर्गीय अल्पभूधारक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. माननीय पंतप्रधान PM किसान योजनेचा 18वा हप्ता दिनांक 5/10/2024 रोजी दुपारी 12 वाजता वाशिम महाराष्ट्र येथून वितरित करण्यात येणार आहे. सेतू सुविधा केंद्र बंद पडल्याचा राग. BA उत्तीर्ण तरुणाने दिल्या न्यायालयाच्या नावे बनावट नोटिसा. वेदांत नगर पोलिसांकडून 24 तासात अटकेत. योजनांच्या पैशावरून होता वाद. सूचनांची पुन्हा पडताळणी करून मंजुरी. कोणतेही कारण न देताच नाकारले होते अर्ज. विमा कंपनीने अगोदर नाकारले. कान टोचताच 1.25 लाख शेतकऱ्यांना 103 कोटी रुपयांची वाटप. बीड जिल्ह्यामध्ये खरीप 2023 मध्ये पीक विमा कंपनीने कोणतेही कारण न देता जवळपास 1.5 लाखांवर शेतकऱ्यांचे विमा अर्ज नाकारले होते. परंतु पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी नाकारलेल्या अर्जांची पुनर्पडताळणी करून विमा रक्कम द्यावी असे निर्देश विमा कंपनीस दिलेले होते. त्यानुसार विमा कंपनीने नाकारलेल्या अर्जांची पुनर्पडताळणी करून 1,38,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 103 कोटी 74 लाख रुपये जमा केलेले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आणखी 5 आरोपी फरार. राज्यभरात गाजले होते बापूराव आंधळे खून प्रकरण. परळीत गोळ्या झाडून सरपंचांची हत्या. 6 जणांना जामीन. मात्र शरद पवार गटाचे बबन गित्ते अजूनही फरारच. 1031 गावामध्ये 3093 जलमित्र. आतापर्यंत केवळ 400 अर्ज. मानधन मिळणार किती? प्रत्येक ग्रामपंचायतीकडून 9 जणांची माहिती मागवली. पाण्याचा थेंबन थेंब वाचविणार. जवळा बाजार येथे सोयाबीनची आवक सुरू. भाव मिळेना अन नाफेडचे खरेदी केंद्र सुरू होईना. मागच्या 4 दिवसांपासून नवीन सोयाबीनची आवक सुरू झालेली आहे. मात्र सोयाबीनला भाव 4,300 रुपये मिळत आहे. याकरता नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करावे अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे.
देशी गायचा दिवसाचा खर्च किती? मिळणार 50 रुपये. शासनाकडून राज्यात गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनाची घोषणा. परतूर तालुक्यामध्ये बैलगाड्यासह ट्रॅक्टरही चिखलात फसू लागले. शेतकऱ्यांची वाट बिकट. शेतीमालही घरी आणता येईना. महिन्याचे व्याज 10%. साहेब ही कसली सावकारी? अवैध सावकारी विरुद्ध नोंदवा. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रारी. वडीगोद्री येथे सोयाबीनला फुटले कोंब. कपाशीलाही बसला फटका. परतीच्या पावसाने बळीराजाची दैना. खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकऱ्यांच्या खात्यात आले 1,55,00,000. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना. लातूर जिल्ह्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी मागील महिन्यामध्ये आधार प्रमाणीकरण केले आहे अशा राज्यातील 11,836 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 46,70,00,000 रुपये रक्कम शासनामार्फत नुकतीच वर्ग करण्यात आलेली आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातील 549 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1,55,00,000 रुपये रक्कम बँक खात्यात वर्ग करण्यात आलेली आहे. साहित्यिक अभ्यासकांनी केले शासन निर्णयाचे स्वागत. अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीला न्याय. शेतकऱ्यांना दर वाढण्याची अपेक्षा. सोयाबीन उतारा घटला. खर्च कसा भागवायचा? शिरूर अनंतपाड तालुक्यातील येरोड व परिसरात सोयाबीन काढणीला सुरुवात झालेली असून काही शेतकऱ्यांना एकरी 2 ते 3 क्विंटल सोयाबीन होत आहे. अनेक शेतकऱ्यांचे स्वप्न भंगलेले आहे. येलो मोजा, पापडी, खोडमाशी या रोगामुळे सोयाबीनचे पीक मुदतीपूर्वच वाढत असून किडीच्या हल्ल्याने ते पोखरले जात आहे. पाने पिवळी आहे आणि काळीही पडत आहे. यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट बघायला मिळत आहे. चाकूर तालुक्यामध्ये 13 टॉवर वीज गेली. मोबाईल बंद. BSNL वापराकडे मोबाईल धारकांचा वाढला कल. नवरात्र उत्सवामध्ये नारळाच्या दरात वाढ. 100 नारळ 2,600 रुपयांस 1,000ची वाढ. अनेकांच्या घरात पाणी. तारा तुटल्या. झाडे उन्मळून पडली. लोहारा येथील खेड नागूर परिसराला 2 तास जोरदार पावसाने झोडपले. ई-ऑफिसच्या माध्यमातून संचिका गाठणार मजुरींचे टप्पे. गतिमान प्रशासनासाठी जिल्हा परिषदेही हायटेक. 15 ऑक्टोबरपासून नाफेडची सोयाबीन खरेदी सुरू होणार. मूग, उडीद, सोयाबीनची नोंदणी सुरू. परभणी जिल्ह्यामध्ये 8 केंद्रे. 3 मीटरपेक्षा अधिक रुंदीची मजूर कामे होणार रद्द. मनरेगा विभागीय आयुक्त कार्यालयांचे आदेश. ग्रामपंचायतसह संबंधित यंत्रणा येणार अडचणीत. 7 वर्षापासून अनुदानात होईना वाढ. साहेब 1.25 लाखात घरकुल बांधावे कसे? मानवत तालुक्यातील लाभार्थ्यांसमोर प्रश्न. आंधळगाव परिसरामध्ये वादळासह पावसाचा तडाखा. हलक्या प्रतीचे धान भुईसपाट. नुकसान भरपाईची मागणी. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती प्रोत्साहन योजना. 14,000वर शेतकऱ्यांच्या खात्यात 47 कोटी. सणाचा आनंद द्विगुणित. कर्ज भरणाऱ्यांना दिलासा. गडचिरोली जिल्ह्यामध्ये आधार प्रमाणीकरण नसल्याने 112 जण अद्यापही वंचित. ठसे घेतात किती किलोसाठी? प्रत्यक्षात रेशन मिळते किती? पावती तपासा. अंत्योदयला 35 तर प्राधान्याला प्रति व्यक्ती 5 किलोची तरतूद. रामटेक तालुक्याला वादळी पावसाचा फटका. पिकांचे अतोनात नुकसान. रस्त्यावर झाडे पडल्याने रहदारी ठप्प. PM किसानचे अपडेट. 70वर शेतकऱ्यांचे बँक खाते साफ. शेतकऱ्यांनी फसव्या लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाच्या जलद न्यायालयीन चौकशीचे आदेश. 18 नोव्हेंबरपर्यंत अहवाल सादर करा. मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. कोईन आरोपीचे वय 18 वरून 14 वर्ष करण्याचा सरकारचा विचार. उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी करणार चर्चा. नवरात्रीच्या पहिल्या माळेला सोन्याच्या किमतीत घसरण. चांदीच्या दरात मात्र 510 रुपयांची वाढ. येत्या काळात 1 लाख रुपये किलोपर्यंत जाणार. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या.